हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर तुम्हाला मी सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही इकडं राहून पण तिकडं बाजार देत होतो. तर नंतर थोड्या दिवसानं काय झालं माहिती आहे का? तर आता हे पण सांगते. पाठीमागच्या व्हिडिओनंतर मला आणखी काय काय आठवायला लागलं. तर नंतर काय झालं, आम्ही म्हणजे इकडून जायचं तिकडं आणि मग सकाळी अंघोळ वगैरे करून जेवण करून मी डबा वगैरे घेऊन यायची इकडं, कारण का मला तर तिथं म्हणजे थांबू वाटत नव्हतं, मन होत नव्हतं थांबायचं. मी एकटी बसायची येऊन, पण मला तिथं थांबू वाटत नव्हतं. तर जात होते मी अगोदर थोडे दिवस. आम्ही म्हणजे सगळेच, आमची फॅमिली म्हणजे माझे मिस्टर, मुलगा आणि मी, आम्ही तिघं पण जायचो. ते मिस्टरांनी सांगितल्यामुळं असू दे थोडं दिवस तरी, लोक नावं ठेवतील म्हणून. मग नंतर जायला लागलं. मग माझी माई एक कॅरी बॅग केलेली, त्याच्यामध्ये आपलं काय क्लिप वगैरे एखादा किंवा पावडरचा डब्बा, लिप बाम वगैरे काय आपलं जे काय असेल ते आपल्या आपल्या कॅरी बॅगमध्ये मी घेऊन जायची. तर घेऊन गेले आणि तिथं काय झालेलं, एकदा म्हणजे 2-3 दिवस गेले असे. मग नंतर काय झालं, तिथला पावडरचा डब्बा संपला होता बरं का. तर मला काही माहीत नव्हतं बरं का, ही एवढं किरकोळ गोष्टीवर ना एवढं वाद करते मोठं मोठं. तर नंतर काय झालं, मग मी तिथं म्हणजे एक दिवशी काय झालं, मला वाटलं की तेल तरी लावावं डोक्याला. डोक्याला तेल लावावं म्हणून मी काय केलं, तेल लावलं. तिथं पण बाजार आम्हीच देत होतो बरं का. तेव्हा त्यावेळी पण जेव्हा हे झालं त्यावेळी पण मी त्यांना हेच बोललेले, कुणी बाजार आणलाय मग, असं मी बोललेले त्यांना. तर हे धमकी देणाऱ्यांना हे पण सांगावं. तर मी काय केलं, डोक्याला तेल लावलं आणि माझं माझे मी पावडर वगैरे लावली, कॅरी बॅग माझी सोबत मी रोज घेऊन यायची जायची. ह्यांचं काही मला माहीत नव्हतं बरं का. तोपर्यंत दुसऱ्या लोकांचं कान भरलं यांनी की पावडरचा डब्बा सुद्धा घेऊन जाते. हे बघा ह्यांची वासना ह्या लोकांची. सगळ्यांसाठी बाजार भरून पण नुसता पावडरचा डब्बा नेला म्हणून. नेला म्हणजे मी माझा होता पहिलावाला, मी काय ह्यांचा पण घेतला नव्हता, असं काही विषय नाही. माझं पर्समध्ये मी कुठं चालले वगैरे तर आपलं आपलं असतं ना सोबत, तर ते होतं. मी घेऊन जायची, कुठं त्यांचं घेत बसायचं, म्हणून मी आपलं म्हणलं आपलं आपलं घेऊन जायचं आणि आणायचं वापस. तर नंतर काय झालं, त्या दिवशी मी काय केलं, तेल लावलं डोक्याला. तर त्या दिवशी ह्या लोकांनी माझ्यासोबत भांडणं काढली. डोक्याला तेल, पावडरचा डब्बा घेऊन जाते आणि तिथलं तेल कशाला लावलं म्हणून भांडणं काढली. आणि बाजार तर माझ्या मिस्टरांनी दिलेला होता. मग हे बघा, हे लोक डोक्याला तेल लावलं म्हणून भांडणं काढणारी ही लोक आहेत. तर ही कशी समजून घेतील सुनांना, कशी ऍडजस्ट करून घेतील बघा. होय बाबा, त्यांनी स्वतः आणलंय, मी लावलंय. हा, मग प्रत्येक गोष्टीत कशाला हक्क दावायचा. दुसऱ्याने डोक्याला तेल लावलं, होय बाबा त्यांची बॉटल उचलून इकडे आणली, अशातला भाग नाही. फक्त थोडंसं घेतलं आणि लावलं डोक्याला, तर लगेच भांडणं काढली. इथलं तेल कशाला लावते, पावडरचा डब्बा घेऊन जाते. मग हे कोण बोललं ना, मग हे नाव घेऊन मी सांगेन. आणि जरी कुणाला हे कन्फर्म करायचं असेल, त्या व्यक्तीला मी घेऊन जाईन समोर आणि तुमच्या समोर पण मी कबूल करून दाखवीन. हे आजकालच्या पोरी काय म्हणतात, मला लय सासरवास आहे, लय सासरवास आहे. तुम्हाला एवढा तर नाही लगे उधळू नका माहेराला. हे डोक्याला तेल लावलं म्हणून भांडणं काढणारी पण लोक आहेत आता सध्या सुद्धा आहेत. पहिले म्हणजे जुने लोक आहेत ना, आजी वगैरे दुसऱ्या कोण असतील ना, ते लोक सांगते, बाई आम्हाला खायला भेटलं नाही, डोक्याला तेल मिळालं नाही, हे मला जुने लोक सांगतात. तर ह्या लोकांनी सध्या पण मला असं केलं की डोक्याला तेल लावलं म्हणून पण भांडणं काढली. आणि ते रोजगाराचं पण मी तुम्हाला सांगितलं. ते आता ती बाई आहे, इथलीच आहे ती, आहे ना मुद्दाम, म्हणजे आमच्या घरातल्या व्यक्तीचं तिचं बोलणं झालं असेल तिथं, म्हणजे तिकडं काहीतरी कार्यक्रम होता मंदिराजवळ. म्हणजे मी कधीच कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. कुणी पण इथल्या लोकांनी जवळच्यानी कुणीही सांगावं, मी कुणाच्या कार्यक्रमात असते, कुठल्या यात्रेला असते, कधीच मी कुणाच्या कशाला जात नाही. कारण का ह्या लोकांनी मला बदनाम केले, त्यासाठी मी कुठं सुद्धा जात नाही. नको उगाच लोक हे करण्यापेक्षा. तर ह्यांनी सगळं आधीच सांगून ठेवलंय सगळ्याला. आणि ती बाई इथलीच आहे, तिचं नाव मला माहित नाही बरं का. तिला मी बघितल्यावर नक्कीच ओळखीन, कारण का मला इथलं कोण जास्त माहित पण नाही. मी कधी चौकशा तर कधीच करत नाही, ही कोण आहे ती कोण आहे, आपल्याला काही घेणं देणं नसतंय. कोण कुठलं काय का असं ना, आपल्याला काय करायचं आहे. पण ती बाई समोर दिसली ना, मी कोणाला तर जवळच्या लोकांना मी आता नक्कीच मी नाव तिचं विचारून ठेवेन. आणि परत मग
जर हा विषय वाढला तर मी नक्कीच तिचं नाव पण घेऊन व्हिडिओ टाकू शकते. ती लांबचे बरं का, तिकडचे, आमच्या घराच्या पाठीमागचे तिकडचे, लांबचे, जुन्या घराचे तिकडचे. पण ती बाई माझ्या पुढे मुद्दाम म्हणते माझ्या घरातल्या व्यक्तीला, माझं पैसे तेवढं दे, माझं पैसे तेवढं दे कामाचं. आणि हिने अगोदर पैरा केलेला हा पण मला माहित होता. आणि ही काय सांगते, पैसे तेवढं दे माझं. मी काय करणार आहे? तिला काय वाटलं ही लेकाला जाऊन सांगल, मग ती द्यायला आवल. हा, तुम्ही काय करताय मग? तुमचं कुठे जाते तर? हा, कधी माझ्या लेकराला एक ड्रेस घेतलाय म्हणून सांगू द्या. एवढं मोठं तोंड करून माणसात माझा नातू आव आणते त्या माणसांच्या समोर. ह्यांनी कधी एक ड्रेस घेतलाय म्हणून सांगू द्या. हा, घेतला का कधी? हल्ली का वासना कधी? लेकाचं लेकरो आपल्या घेऊ एखादा ड्रेस म्हणून. एकदा पैंजण घेतलं होतं बघा, ती पण मी भांडणं काढली होती. ह्यांना काय सोडायचं? मिस्टर माझे कमवतेत, हे त्यांच्या जीवावर आयुष करतेत, मग त्यांच्या लेकराचं तर नको. ह्यांनी एक गुंज कधी घेतले म्हणून मला सांगू द्या, किंवा मला एक साडी ह्यांनी कुणी कधी घेतली म्हणून. ह्यांची वाचा कधी हल्ले का विचारा, की सून आहे आपली, 9 वर्ष झाली लग्नाला, कधी एक साडी बाई तुला घे कधी बोललेत का? कुणी पण विचारा. एवढे गधर 10-5 आणि तुला साडी घे म्हणून, किंवा लेकराला एखादा ड्रेस तरी घे म्हणून. हा, मग आता बाकीचं बोलल्यावर लय झोंबल तुम्हाला. हा, मला पै पाहुण्यांना काय बोलायचं नाही, तरी पण मी सांगते, लेकाच्या लेकरात आणि लेकीच्या लेकरात ह्यांनी किती दोन दुसरं केलंय हे माझं मला माहिती. आणि जे ते आहेत ना त्यांना पण समजल तिथं आल्यावर हे कसे काय काय करतात आणि इथं कसे वागतात. इथलं कुणाला माहित नाही, ते मोठं तोंड करून सांगत जातात, आम्ही असं राहतोय तिच्यासोबत, आम्ही तसं राहतोय तिच्यासोबत, हीच लय वाईट आहे, आम्हाला आमच्यासोबत बोलतच नाही, आमच्याकडे येतच नाही, आम्हाला बोलवतच नाही. हे तुमचं सगळं सांगा ना. कधी लेकाच्या लेकराला कधी एक ड्रेस घेतलाय म्हणून? हा, एवढं लेकाला लुटून पण तुमच्यानं घ्यायचं झालं नाही. मी म्हणत नाही की लेकीच्यांना घेऊ नका, त्यांना तर कोण घेणार, आजी जवळच लेकर हट्ट करणार काय, किंवा त्यांच्या घरी कमी नाही, मी असं म्हणत नाही की त्यांच्यात कमी आहे, पण लेकरांची आशा असते, लेकरं लहान असते. मी म्हणत नाही त्यांना घेऊ नका, घ्या ना, पण लेकाच्या लेकराला आतापर्यंत, पोरगं माझं 7 वर्षाचं झालं, आतापर्यंत एक ड्रेस घेतलाय म्हणून यांनी सांगू द्या. मग तुम्ही आमचे कशावरून काय म्हणून समजायचं तुम्ही आमचं आहे म्हणून? ती काय काय केलं ते सगळं मला माहिती. किती दोन दुसरापणा केला. माझं लेकरू गेल्यावर तिथं काय असतंय, लेकीचं लेकरू आल्यावर तिथं काय करते, हे मला सगळं माहित असतंय. मी बोलून दाखवत नाही, कारण का पाहुण्यांना वाईट वाटायला नको, किंवा ते लेकर आशे न येतात की मामाच्या गावाला म्हणून. हा, म्हणून मी बोलत नाही. आणि ते लेकरं पण इकडे पण आल्यावर हे म्हणतील तू किती बोलवून दमली. इकडे आली ना लेकरं, मी त्यांना म्हणजे ह्यांना काय वाटतं ही खवळते लेकरांना, पण हे लेकरं उन्हात वगैरे फिरतेत बरं का, त्यामुळे मी खवळते पोरांना, म्हणते की खावा आणि टीव्हीच्या समोर बसा. आणि एकदा काय केलं या पोरांनी पण सांगते तुम्हाला, हे ह्यांना मी सांगितलं होतं बाबा मला लय डोकं दुखायला, मी झोपते थोडा वेळ 5-10 मिनिटं आणि तुम्ही इथंच थांबा, टीव्ही बघत बसा, कुठेही जाऊ नका. उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेले तेव्हा मी या पोरांना काय म्हटलं, जाऊ नका कुठं उन्हात वगैरे, कारण का मला बोलतील ना नंतर की हिच्याकडे पाठवले हिच्या विश्वासावर, हिनं पोरं उन्हात पाठवले आणि लेकरांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि पोरं आजारी पडली, कारण का ते लेकरांना पण सवय नाही ना उन्हाची. त्यामुळे मी म्हटलं कुठं जाऊ नका, टीव्ही लावून दिली त्यांना आणि बसा म्हणलं. त्या लेकरांना पण तुम्ही विचारा बरं का. तर हे लेकरांनी काय केलं, टीव्ही तशीच चालू ठेवलेली वाटतं, माझ्या काय एवढं लक्षात नाही, टीव्ही चालूच ठेवलेली आणि तसेच गेलेले लोकांचे आंब्याची झाड आहेत साईडला, तिथलं आंब तोडले, तर परत पेरूचं काय काय तोडले, परत दुसरीकडे गेलेत जे दुसरे आमच्यासोबत बोलत नाही. जाऊ दे, ते पै पाहुणे, तर आम्ही पाहुण्यांना नाही अडवत, तुम्ही सगळ्यांच्याकडे जावा. कुठल्याच पाहुण्यांना मी म्हणणार नाही की तिकडे जावा आणि इकडे जावा, असं नाही. तुम्ही पाहुणा आहे, तुम्हाला सगळे सारखेच, जावा तुम्ही. पण हे पोरं उन्हात खेळत होते, ते शिवना पाणी काय लपाछपी शिवना पाणी असलं सगळं खेळत होते. मग मी काय म्हणलं त्यांना, खाऊन बसा आणि ऊन गेल्यानंतर परत खेळा. त्यामुळे तेव्हा पण मी खवळलेली. पण ह्या लेकरांना म्हणजे ह्यांना काय वाटतंय, काहीच बोलायचं नाही लेकरांना. अरे पण ते आजारी पडल्यानंतर तुम्ही मला म्हणणार ना
की तुझ्या भरोशावर पाठवली म्हणून तू लक्ष दिलं नाही, तुझंच असतं तर तू जाऊ दिलं असतं का. हे तिने पण गेलेले, त्यांचे 2 आणि आमचं 1, तिने पण गेलेले. मी तिघाला पण म्हणलं तुम्हाला काय सांगितलं होतं, जाऊ नका म्हणलेलं ना, असं बोलेल मी त्यांना. काय खवळले म्हणजे शिव्या वगैरे काय दिली नाही, वाईट काही बोलली नाही बरं का, फक्त ओरडले. बोलाय नको का तुम्ही, स्वतः जरी असता तर बोलला असता ना, कशाला गेला उन्हात, आजारी पडलं तर नंतर काय करायचं. म्हणून मी बोलते पण, मी अजून पण मी मुलांना बोलते, आगाऊपणा केल्यावर माझ्यांना पण बोलते. माझा स्वभावच तसा आहे बरं का, की वरवरचा दिखावा करायचं मला जमत नाही. मी त्यांच्या समोर पण मी ते चुकीचं काय करत असले तर मी त्यांना शांत बसा म्हणत असते बरं का. बोलायला पाहिजे ना, लेकरांना काय कळतंय, आपण सांगितल्याशिवाय कसं समजणार. पण हे लोक तिथं गेल्यानंतर माझ्या लेकराला वेगळं ट्रीट करतात, कारण का ती पोरग मला आल्यावर सांगते. आणि एकदा तर काय झालं, पोरग माझं हौसनं चाललं गावाला. आता ह्यांची नावं घेतल्यावर पण ह्यांना झोंबतंय. गावाला म्हणजे भावाला सांगितलं की घेऊन जातो आम्ही आरुषला म्हणून. घेऊन गेले बरं का, सांगोलपर्यंत घेऊन गेले. आणि तिथून काय केलं, त्याला वापस पाठवून दिले, की त्याला बोललेत की तुला नंतर घेऊन जाते मी. आणि नंतर भावाला कॉल करून काय सांगितलंय, तो एसटी दिसल्यावर तो रडायला लागला म्हणून. एवढी मोठी एसटी, अरे मी त्याला किती फिरले घेऊन, त्याला ते एसटीला घाबरणारं पोरग आहे का. तर हे असा दिखावा करतात. मिस्टरांनी मला कॉल करून म्हणले, मी म्हटलं काय झालं, तर म्हणले की आरुष रडायला लागला तिथं गेल्यावर, येत नाही म्हणायला लागला म्हणून ते सोडून गेले. आणि आरुषला मी घरी आल्यावर विचारल्यावर काय बोलला, की मला म्हणली की तुला नंतरच्या वेळेस आल्यावर घेऊन जाते. ती पोरग रडायला लागलं, मला नेतो म्हणून नेलं आणि तिथनं वापस पाठवून दिलं. मग हे असे लोक आहेत, एवढे मतलब आहेत, म्हणजे भावाला सुद्धा एवढं हे करतात. भाऊ पण लगे विश्वास ठेवून जात होता आतापर्यंत. ते सगळ्यावर विश्वास ठेवतात ते, म्हणून तर त्यांना एवढं लुटलं या लोकांनी. चालाकी पहिल्यापासून केली असती ना, आज काय वेगळंच होतं आमचं. हे असे लोक आहेत, नुसता दिखावा करतात. आणि आतापर्यंत इकडे येईल तेव्हा कधी कोणीही येत नव्हतं, जोपर्यंत आम्ही शेडमध्ये होतो, किंवा नंतर पण आम्ही 6 महिना वर्ष इथं राहायला आलो, कोणीही येत नव्हतं. आणि मी कधी बोलवलं पण नाही बरं का. माझ्या डोक्यात ही लोक अशी बसली, त्यामुळे मी काय कुणाला बोलवलं पण नव्हतं, आणि आता पण मी बोलवत नाही. पण ह्यांनी सगळे सोबत होते तेव्हा ह्यांनी काय केलं, मग आता कशाला बोलवायचं, चांगल्या चाललेल्यात मिठाचा खडा टाकायला. म्हणून मी कुणालाही बोलवत नाही. जे लोक म्हणजे जवळचे बरं का, जे म्हणजे बाहेरचे पाहुणे वगैरे आहेत ना, बाहेरचे म्हणजे थोडंसं अंतरचे, जे अति जवळचे आहेत ते कोण माझ्याशी चांगले राहिले नाहीत आतापर्यंत, मी त्यांना कुणाला बोलवत पण नाही. मी थोडके लांबचे त्या नातेवाईकांना मी सांगते, तुम्हाला जर खरंच आम्ही वाटत असेल बाबा हाय व्यवस्थित किंवा चांगला आहे, किंवा आम्ही वाईट आहे असं वाटत असेल, तर ना मी खरंच कुणाला बोलवत नाही. मी म्हणते की जे लोक आपल्याला आपलं समजतात त्यांना बोलवायची गरज नाही. जे लोक आपल्याला ओळखतात, आपल्याला समजून घेतात, त्यांना बोलवायची गरज नसते. ते येतात, बोलतात, बाबा कसं चाललंय, बरं आहे का, कसं आहे, येऊन बोलून विचारून जातात. पण मला ना मला खरं टेन्शन येते कुणाला बोलवायचं, कारण का मला अंदाज नाही अजून इथल्या लोकांचा, म्हणजे पाहुण्यांचा वगैरे. त्यामुळे मी कुणालाही बोलवत नाही, कारण का हे अतिजवळच्यांनी एवढं मोठं माझ्यावर म्हणजे हे आरोप थोपवलेत. मग बाहेरचे बोलवेल तर अजून काय होईल, त्यासाठी मी कुणालाही बोलवत नाही. आणि मी कुणाच्या घरी पण जात नाही. कोणी बोलवलं तरी पण मी जात नाही. मला टेन्शन येतं हे लोक कसे असतील, काय असतील. आपण जाणार साधेपणावर आणि ते गेम खेळून, चाल खेळून निघून जातील. त्यामुळे मी कधी कुणाच्या घरी जात नाही. मला भीती वाटते कुणाच्या घरी जायचं म्हणलं तर, आणि मी जात पण नाही कधी. टेन्शन येतं मला खूप. हे लोक असे आहेत, एवढ्या किरकोळ गोष्टीवरून भांडणं काढतात. आणि ते सांगितलं तुम्हाला, माझ्यासमोर मुद्दाम पैसे मागायला होते. माझ्याकडे एकदा बघते आणि तिच्याकडे एकदा बघते, ते पैसे माझं तेवढं कवा देते. मग मी म्हटलं मला काय करायचं घेणं देणं, त्यांचं तोंड बघूनच मी ओळखलं होतं. आणि ही गोष्ट मी अजूनही कुणाला बोलली नाही. ज्यांना कुणाला कन्फर्म करायचंय त्यांनी या, त्यांच्या समोर जाऊन मी कन्फर्म करेन तुम्हाला. मग तर विश्वास बसतोय का बघा तुम्हाला. ह्यांचे पैसे आम्ही काय करणार, आमचं आम्ही वेगळं राहिलो. हे कशाला मग आव आणतात. रानात वैरण पडली जिकडं तिकडं, म्हणजे कणस वगैरे मोडल्यानंतर ते गोळा करायला आण कुणाचं तर ट्रॅक्टर, आण कुणाची तर ट्रॉली, नाही गाडी आण, तुझी गाडी दी.
आणि गोळा करू लाग तेवढं. ह्याच्यासाठी पण मिस्टरांवर ना त्यांनी ह्याच्यासाठी पण भांडलेत. शेतामध्ये धान्य करून ठेवलं, ती पोती वगैरे उचलायला धान्याची, त्याची गाडी इथनं घेऊन जाणार, तिथनं पोती वाहून घरी आणून टाकणार, वाळू घालायचं, ते भरू लागायचं फोन सारखा, वाळू घालायचा य, पोती उचलायची ती य, रानात आणून टाकायचा य, हा कणगीत वतायचा य. आणि प्रत्येक वेळी मिस्टर म्हणायचे असू दे जाऊ दे, लोक नावं ठेवते ते आपल्याला, आपल्यालाच बोलते, हे लोकांना आतलं काय माहित नाही. त्यामुळे मिस्टर जायचे, तरी पण ह्यांचं तसलंच. आणखी म्हणायचे काय केलं तू आमच्यासाठी, दुसरं तरी कोणी केलं का विचारा जरा, घरातल्या माणसांनी दुसरं कोणी केलं का एवढं. परत मशीन आली रास करायला, कंस टाकू लागायला. हा किती करायचं रे. तरी पण आमच्यावर हक्क एवढा दाखवून पण आम्ही म्हणतोय असू दे. आणि तुम्ही 10-5 दिलेलं माप काढताय, मग दिल्यावर काय उपकार केले का आमच्यावर. आम्हाला एवढं लुटलं त्याचं काय नाही, लगेच सगळ्याला सांगून ठेवलं त्याला एवढं दिलं, ह्याला एवढं दिलं. हा मग आतापर्यंतचे आमचे कुठे गेले. मग ते शेतातलं सगळं गोळा करायला, आणून टाकायला, त्याला रोजगारी लावला तर तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागणार नाहीत का. दुसरं कोण लावलं तर काय ते फुकट करून जाणार आहे का. आणि ते टायमाला तरी येतील का तुमच्या. हा प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं नाही, गाड्या न्यायच्या, तेल टाकायची नाही, ती असंच आणून लावायच्या, कुठं पण जायचं, पळवायचं गाड्या. आम्ही कसं करतो, इमर्जन्सीला लागते म्हणून आम्ही टाकीमध्ये तेल ठेवतो भरपूर, तर हे नेते आणि आणून आहे तसं लावते. मग बोलायचं नाही, काय करायला नको का सगळं तुमच्यावर अजून पण उधळू द्या. आतापर्यंत वाट लावली ती लावली, आणि तुम्ही डोक्याला तेल लावली म्हणून भांडणं काढता, लाज नाही वाटत. दुसऱ्यांनीच आणलेलं तेच लावलं, नुसतं डोक्याला लावलं तरी भांडणं काढली तुम्ही. आठवा चांगलं, नसल आठवत तरी या इकडं, सांगते मी बरोबर कोणत्या टायमाला काय, सगळं माझ्या लक्षात असते. तुम्हाला बोलायला नको काय. दुसऱ्यावर पण जरा हे करायला शिकत जावा, कधी तर मेहरबानी करत जावा. सगळं काय असेल ते आपल्याला असं एवढं मतलबी होऊ नका. अजून पण तुमची खूप काय काय कांड मला माहिती ती, पण तुम्हाला सांगितल्यावर झोंबल. मी सांगणार आहे, हळूहळू सांगणार आहे सगळं, पण कळू दे, सगळ्याला कळू दे. उठायचं सुटायचं, धमक्या द्यायच्या. हा धमक्या देऊन तर किती दिवस राहिला मग. तुमचं पान हलत नाही आमच्याशिवाय, आम्हाला आधीच माहिती आहे. पण बोलायचं म्हणून मोठं बोलायचं. हा तुम्हाला मी सोडणार नाही असंच. तुम्ही लय काय काय केले, सगळ्यांच्यात भांडणं लावली ती, सगळं नातेवाईक सगळे वाईट करून ठेवले ती, ही वाईट आहे. नातेवाईक वगैरे कोणी येत नव्हती ना, तुम्हाला सांगते मी, नातेवाईकांना, जवळचे नातेवाईक, तुम्ही येऊन तिथनं जात होता ना, मला कधीच वाटलं नाही, मला कधी, कारण का एखाद्या माणसाला वाटतं की आमच्याकडे कशी आली नाही ती, आम्हाला कमी आम्हाला समजा कमी, मला कधीही काहीही वाटलं नाही. कुणाला वाटतंय आपले आहेत ते येतील, नाही ते जातील, मला कधी मनात सुद्धा येत नाही की आले नाहीत आपल्याकडं, मी डोक्यातच घेत नाही. ज्याला यायचंय ते येईल, राहायचंय ते राहील. कुठल्या कार्यक्रमाला पण आम्ही कधी कुठल्या कार्यक्रमाला पण जात नाही, कारण का आमचं घरातलं एक माणूस आहे, ती कधीच कुणालाच कुठं जाऊ देत नाही. आतापर्यंत कधीच कुणाला जाऊ देत नाही. त्याला घरातलं पाणी घ्यायचं होत नाही, पण कुठं गावाला काय असलं ना, नीट पळणार. त्यासाठी ते काय विषय आमच्या डोक्यातच कधी नसते की कुठं जायचं, कोणी येईल नाही, असं आम्हाला कधी काय वाटत नाही. पहिल्यापासून माहितच नाही, तर कधी आलं गेलं तर समजेल ना की बाबा हे आपले आहेत. आता किती 8-15 दिवस झाला असतील बघा, एक मामा आलेले, तर त्यांना मी ओळखलं सुद्धा नाही, जवळच नातेवाईक आहेत.
ओळखलं सुद्धा नाही. त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर ते सांगतील, पण त्यांना ओळखलं सुद्धा नाही मी. परत जाता जाताना त्यांच्या तिकडचा टॉपिक काढल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं, हा तिकडचे मामा आहेत ते. माहीतच नाही, ओळखच होऊन दिली नाही, कोण कुठं काय आहे. पण नको, पण राहू द्या. जर नाही ओळख करून दिली तरी पण चालेल मला, कारण का खूप मला अनुभव आलेत. त्यामुळं मला मन होत नाही बरं का कधी कुणाच्या घरी जावावं, हे आपले आहेत, कधीच वाटत नाही. आणि आतापर्यंत कधी वाटलं पण नाही की आपण आपल्या ह्या नातेवाईकांच्याकडे जावावं. मिस्टरांना सुद्धा विचारा कधी, मी कधीच म्हणलं नाही की आपण यांच्याकडे जाऊया. एवढं जीवाभावाचं तर आतापर्यंत मला कोणीच वाटलं नाही. कारण का जे लांबचे नातेवाईक आहेत त्यांचा माझा तर काही संबंध नाही. ते चांगले असतील कसे असतील मला नाही माहिती बरं का. पण जे अति जवळचे आहेत, घरातले असल्यासारखे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कधी माझं मन झालं नाही जायचं. तुम्ही मला वाईट म्हणा, चालतंय. कारण का मला एवढं भारी भारी एवढं टॉपचा अनुभव आलेत ना, मला मन होत नाही कधी कुणाकडे जायचं. काय बोलू, डेंजर लोक आहेत. नशिबानं चांगली लोक भेटली तर ठीक, नाही तर काही खरं नाही. ज्यांना पटवूनच घ्यायचं नाही ते छोट्या छोट्या गोष्टीवरून ते असं वाद करतात. मग एक समजून घेणारच ते समजूनच घेत जातं आणि खोड्या करणार खोड्याच करत राहतं. मग त्याला वाटतं हे आमचं काय करू शकत नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणखी काय काय झालं बघूया. आता झाले टायमिंग, जास्त पण मोठा व्हिडिओ झाल्यावर अपलोड होत नाही. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का. तर ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.